नमस्कार मित्रांनो, ट्रकचा टायर पंक्चर झाला आहे का? काळजी करू नका. साई टायर्स अँड वॉशिंग सेंटर येथे आम्ही ट्रक, बस आणि इतर प्रकारच्या वाहनांचे पंक्चर काढण्याचे जलद आणि सुरक्षित पद्धतीने करतो. अनुभवी सेवा, योग्य उपकरणे आणि तात्काळ काम हीच आमची ओळख. कसं आहे ना मित्रांनो, AI टूल किट वापरली पाहिजे हो. आजकाल कोण वापरत नाही. मग तुमची ही गाडी जर पंक्चर झाली तर आपल्याकडे नक्की या. व्यवस्थित पंक्चर काढून मिळेल. एकदम छोटस पंक्चर होतं, चिमटा धरला होता. ते काकांना तर फीडबॅक घ्या म्हटलं होतं, पण ते देत नाहीत फीडबॅक. ते म्हटले मला बोलायला नाही जमणार, त्याच्यामुळे मी त्यांना फीडबॅक नाही घेत त्यांचा. व्यवस्थित पावडर वगैरे टाकून आपण पूर्ण टायर चेक केलं, त्याच्यामध्ये काही निघलं नाही. आता आपण ट्यूब बसवतोय, मोठे पण बसवणार आहे आणि पंक्चर तर व्यवस्थित निघलंच आहे. आता बसवणार आपण रिंग. यानंतर टायर बघा आपण कसं फिट केलं आहे, एकदम व्यवस्थित. आता बसवणार आपण रिंग. रिंग बसवल्याच्या नंतर आपण आपलं रिंग बसून झाली. आता आपण हवा मारतोय. हवा पण फुल होईल. आता पूर्ण 120 हवा आपण बसवली त्याच्यात. नंतर आपण आता करू फिट. नवनवीन माहितीसाठी भेटूया परत. नमस्कार मित्रांनो, ट्रकचा टायर पंक्चर झाला आहे का? काळजी करू नका. साई टायर्स अँड वॉशिंग सेंटर येथे आम्ही ट्रक, बस आणि इतर प्रकारच्या वाहनांचे पंक्चर काढण्याचे जलद आणि सुरक्षित पद्धतीने करतो. अनुभवी सेवा, योग्य उपकरणे आणि तात्काळ काम हीच आमची ओळख. कसं आहे ना मित्रांनो, AI टूल किट वापरली पाहिजे हो. आजकाल कोण वापरत नाही. मग तुमची ही गाडी जर पंक्चर झाली तर आपल्याकडे नक्की या. व्यवस्थित पंक्चर काढून मिळेल. एकदम छोटस पंक्चर होतं, चिमटा धरला होता. ते काकांना तर फीडबॅक घ्या म्हटलं होतं, पण ते देत नाहीत फीडबॅक. ते म्हटले मला बोलायला नाही जमणार, त्याच्यामुळे मी त्यांना फीडबॅक नाही घेत त्यांचा. व्यवस्थित पावडर वगैरे टाकून आपण पूर्ण टायर चेक केलं, त्याच्यामध्ये काही निघलं नाही. आता